सकाळी मम्मीने लवकरच कपडे धुवून घेतले आणि मी माझे कपडे द्यायला विसरून गेले. तर मम्मी बोलली की तू आता तुझे कपडे स्वतः धुवून घे. 2-3 टाइम असं खालीवर करता असं तर बघून घ्या, इथूनच माझी सुरुवात आहे. आणि काम करताना माझा दिमाग ना कायम झोपलेला असतो बरं का, म्हणूनच माझ्याकडून काम उलटे सुलटे होतात. आणि मला कांदे भाजायला ही जाळी पाहिजे होती. आता हिला काय म्हणता माहित नाही बाबा, तर ती टाइम भेटली नाही मला, म्हणून मी माझाच दिमाग लावून पूर्णाच्या चाळणीवर कांदे भाजून बघितले, तर तिचा असा हाल झाला आहे. आणि मी तिला 2 दिवसापासून मम्मीकडून लपवते आहे, नाही तर माझी चांगलीच वाट लागेल. जेव्हा माझ्याकडे कपडे कमी होते ना, तेव्हा घरच्यांनी मला कपाटामधला छोटासाच कोणा दिला होता कपडे ठेवायला, पण आता थोडेसे जास्त झाले म्हणून मी त्यांची कदर नाही करत असं घरच्यांना वाटतं बरं का, कारण मी कपडे कोमूनच देते, अशी व्यवस्थित नाही ठेवत. म्हणून आज विचार केला थोडीशी मेहनत करून घेते. आणि तुम्हाला सांगू ना, डुग्गूला पण आंघोळीनंतर टॉवेल लागतो बरं का अंग पुसायला, पण त्याच्याकडे नव्हतं म्हणून तो मम्मीला मागत होता. मग काय, डुग्गू काही कमी नाही बरं का आमचा, तो डायरेक्ट घेऊनच पळाला. आणि असा पळाला की तो टॉवेल त्याला द्यावाच लागला. संध्याकाळी म्हटलं थोडं फिरून घेते, कारण खूपच दिवसापासून मी आळस करते फिरायला. मग मम्मी बोलली की तू व्हिडिओ काढते तर माझी मेहंदी पण दाखवून दे. म्हटलं कशाला बेइज्जती करते माझी, पण जाऊ द्या. बघा माझ्या पप्पाचं किती प्रेम आहे माझ्या मम्मीवर.